जय जय रामकृष्ण हरी, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। माया मंदिरा लागे कलश फुटाया, आज गाया पक्षी जाई पिला बेटा। माया मंदिर लागे आज धाया पक्षी जाई पिला बेटा। आज धाया पक्षी जाई पिला बेटा। भगवंतानं देवानं तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, देवावर दुर्जनाचे उपकार कसं काय? एक गोड प्रसंग तुम्हाला सांगतो ऐका। सकाळ सकाळची वेळ आहे, नुकताच सूर्योदय झालेला आहे सज्जन हो। आणि चित्रकूट पर्वतावर राम आणि लखन भैया दोघं पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले आहेत। त्याच वेळेला एक भिल्ल एक वनवासी धावत आला। आल्याबरोबर त्यानं रामजीला एक निरोप दिला, म्हणे प्रभु आपको मिलने के लिए अवधवासी लोग आपको मिलने के लिए आ रहे हैं। रामजीला एवढा आनंद झाला हो, जे रामजी सज्जन हो, अयोध्यावासी लोकांची आठवण बी आली तर माझ्या राघवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या। काकडे महाराज, अयोध्यावासी लोकांची आठवण जरी आली तेवढं प्रेम माझ्या राघवानं अयोध्यावासी लोकांवर करावं। आणि तो भिल्ल तो सांगून गेला, तो जातो ना जातो तर पुन्हा दुसरा आला। एक अस कहा बहोरी सेना संग चतुरंगी निथोरी। तो पहिला जातो ना जातो तो दुसरा आला। तो सांगू लागला, म्हणे प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, प्रभु आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने आ रहे हैं। रामजीने ऐकल्याबरोबर एवढा आनंद झाला, अरे माझ्या माता तीनही माता मला भेटायला येतात, माझा प्राणप्रिय भरत मला भेटायला येतोय। ऐकल्याबरोबर माझ्या राघवानं सज्जन हो त्या दगडावरून खाली उडी मारली। ज्या दिशेने लोक येतात त्या दिशेने रामजी धावू लागले। सगळ्या लोकांनी पाहिलं रामजी आपल्याकडे धावत येत आहेत। मनात अंदाज लावू लागले लोक, प्रत्येक जण मनोमन अंदाज लावू लागला। प्रत्येक विचार करतोय प्रत्येक जण, आता आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील। पण ऐका मायबाप, जसं माझे भगवान रामजी धावत आले ना मावल्यांनो, जसं रामजी धावत आले, आल्याबरोबर जन्म देणाऱ्या कौशल्या मातेकडे नाही वळाले। अरे ज्या कैकईनं 14 वर्ष वनवास दिला त्या कैकईच्या चरणाकडे रामजी वळाले। कैकईच्या पायावर डोकं टेकून तिचं दर्शन घेणार। तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापीनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया। ये रघुकुल का नाश करने वाली ये कलंकिनी है, ये सर्पिनी है, ये पापिनी है भैया। इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ। रामानं मागे वळून पाहिलं महाराज, आवाज होता भरताचा, भरताचा आवाज होता भरताचा। माझ्या रामजीनं भरताला सांगितलं, भरत नहीं भैया, अरे भैया तू कहता है ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये पापिनी है, ये सर्पिनी है। अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है, माँ। भरत, ये केवल राम की माँ नहीं, ये राम की जननी है, जननी। सज्जना हो, माँ आई
आपण कोणत्याही स्त्रीला म्हणू शकतो हो, पण जननी कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही. जननी तिलाच म्हणल्या जातं. जननी जिने जन्म दिला तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे. माझे रामजी म्हणतात, अरे भरत ये केवल इस राम की मां नहीं, ये राम की जननी है. अरे भरत ये केवल इस राम की जननी नहीं, सबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है. अरे भरत, यदि ये कैकई न होती तो ना राम होता ना रामायण होती. जर कैकई नसती ना भरता, आज रामही नसता, अयोध्येमध्ये राम मंदिरही नसतं, आणि कुणाच्या तोंडातून शब्द भी निघाले नसते. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हो दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्मों के पाप सब कट जाएंगे, राम आएंगे. उनके भाग कट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हमार न जाने, राम से रूठे राम से माने. हो राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हरि अनंत हरि कथा सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. नसता कळाला अधिकार माझ्या राघवेंद्राचा सज्जन हो. जगाला आजही लाखो लोक राम कथा मोठ्या प्रेमाने गातात आणि ऐकतात. राम हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा श्वास आहे, प्राण आहे सज्जन हो. काय एवढं महत्व प्राप्त झालं? रामजी म्हणतात, अरे भरत, जर ही कैकई नसती, जगाच्या नजरेमध्ये बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकई. जगाच्या नजरेमध्ये पापिनी म्हणून जगानं जिला घोषित केलं तिचं नाव कैकई आहे. जग जिच्या नावानं सज्जन हो नाव ठेवतं ज्या कैकईला,
तिचं नाव कैकई आहे. सगळ्या जगाचा कलंक जिने आपल्या मस्तकावर धारण केला, तिचं नाव कैकई आहे. सज्जन हो, जगानं तिला दुर्जन म्हणलं, पण माझ्या जगाच्या बापानं रामानं म्हणावं, अरे जर ही कैकई नसती तर आज या जगाला कळालं नसतं राम कोण, काय त्या रामाचा अधिकार. माझ्या रामजीचा अधिकार जगाला नसता कळालं. सज्जन हो, आज आपण ज्या पवित्र भूमीमध्ये बसलेलो आहेत ना, त्या भूमीचा इतिहास रामायणाचा इतिहास आहे मायबाप. ज्या पवित्र आणि पावन नगरीमध्ये, भूमीमध्ये, मातीवर आपण बसलेलो आहेत, त्या मातीवर एका महान साधूचे चरणानं पवित्र आणि पावन झालेली ही माती आहे. त्या साधूच्या चरणाचा आसर या गावात आहे, म्हणून गावाचं नाव आसरखेड आहे. चरणाचा आसर आहे, साधूच्या चरणाचा आसर आहे. अध्यक्ष साहेब, साधूच्या चरणाचा आसर नाही, त्या साधूला सुद्धा ज्यांच्या चरणाचा आसर प्राप्त झाला ते माझे रामजी आहेत. सज्जन हो, चरणाचा नाही, चरणाच्या धुळीचा आसर झाला. आसर खेडा ग्रामस्थ चरणाच्या धुळीचा आसर कसा असतो बघा, सांगतो तुम्हाला. ज्या पावन भूमीत बसलेला आहेत आपण, गौतम ऋषींचा हा पवित्र दरबार आहे. ज्या वेळेला माझे रामजी आणि लखन भैया दोघं बी आपल्या गुरु विश्वामित्रांच्या सोबत निघाले, रस्त्यानं जात असताना गंगा पार करून पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक घनदाट अरण्य लागलं आणि त्या भयानक घनघोर जंगलामध्ये सज्जन हो, ज्या ठिकाणी खग मृग जीव जंतुतः नाही, पक्षी नाही, पाखरू नाही, प्राणी नाही, जीव नाही, अरे जंतू सुद्धा त्या जंगलात नाही. नीरव शांतता ज्या जंगलामध्ये, काहीच कसलाच पक्षाचा आवाज नाही ना, प्राण्याचा आवाज नाही ना, माणसाचा वावर आहे. एकदम नीरव शांतता, जीव जंतू सुद्धा ज्या जंगलात नाही, असं निवांत जंगल सज्जन हो, भयान जंगल. आणि त्या जंगलातून रामजी आपल्या गुरुच्या सोबत निघाले, विश्वामित्र महाराजांच्या सोबत निघाले. त्यावेळेला अंतरावर गेल्यावर एक दगडाची भली मोठी शिळा दिसते आहे. माझ्या राघवेंद्राने विचारलं, गुरुदेव ये आश्रम किसका है? ये आश्रम के सामने जो पत्थर की बड़ी शिला दिख रही है, ये शिला क्या है? त्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं, राघवा हा आश्रम गौतम ऋषींचा आहे आणि या आश्रमाच्या समोर ही भली मोठी दगडाची शिळा दिसते ना, ही दगडाची शिळा गौतमाची पत्नी अहिल्या आहे. गौतम नारी श्रापवस भूपल देह धरिधी चरण कमल रज चाहती कृपा करो रघुवीर. रामजीला विश्वामित्र महाराजांनी सांगितलं, राघवा हजारो वर्षापासून राघवा आपल्या चरणाच्या धुळीची अपेक्षा करते ही गौतमाची पत्नी. शाप नाही मिळाला तिला, गौतम नारी पाप नाही तिनं केलं, श्रापवश पाप केलेलं नाही तिने. गुरुदेव सांगा ना गुरुदेव, तिला असं दगडाची मोठी शिळा बनून का पडावं लागलं या जंगलामध्ये? हेच ते जंगल आहे सज्जन हो, ज्याला दंडकारण्य म्हणतात. विश्वामित्र महाराजांनी सांगितलं, राघवा या अहिल्याला दगडाची शिळा का बनावं लागलं या गौतमाच्या पत्नीला? त्याचं कारण अहिल्या अत्यंत सुंदर नारी आहे. जगात तिच्यासारखी सुंदर नारी नव्हती, एवढी सुंदर ती अहिल्या. पण सज्जन हो,
त्या अहिल्याच्या बापानं तिचं स्वयंवर ठेवलं. स्वयंवरामध्ये पण ठेवला की जो कोणी सगळ्यात पहिलं पृथ्वीला प्रदक्षिणा करून परत येईल त्याच्या गळ्यात माझी मुलगी वर मला टाकेल. इंद्रादिक देवता लोक पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी अध्यक्ष साहेब निघाले. पळणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये रेसलर लोकांच्या यादीत सगळ्यात पुढं 1 नंबरला पळत होता इंद्रदेवाधिदेव इंद्रदेवराज. सगळ्याच्या पुढं त्याचा नंबर होता. हे पळत असणाऱ्या लोकांकडे पाहिलं आणि गौतम महाराजांनी लोकांना विचारले, लोक का पळत आहेत? म्हणले अहिल्याचं स्वयंवर आहे, तिच्या बापानं पण ठेवलाय, जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून सगळ्यात पहिलं माघारी येईल त्याच्या गळ्यात ती अहिल्यावर मला टाकणार आहे. ओ गौतम ऋषीला कळाल्याबरोबर गौतम महाराज त्या लोकांच्या पळणाऱ्या लोकांच्या नादी लागले नाही. सोमनाथ भाऊ, गौतम ऋषी पळणाऱ्या लोकांसोबत पळत सुटले नाही. एका गायीच्या गोशाळेमध्ये गेले. इथे बाबाचा फोटो दिसतोय, मला माहित नाही ते बाबाजी कोण आहेत, पण त्यांच्या पाठीमागे एक गो माता आहे. गौतमाचा आणि गायीचा फार मोठा अन्योन्य संबंध आहे. गौतम ऋषी डायरेक्ट गायीच्या गोशाळ्यात गेले. ऐका सज्जन हो, आणि ज्या ठिकाणी ती गो माता गाय वासराला जन्म देत होती, वासराला गाय जन्म देत होती, गाय वासराला जन्म देत असताना त्या गायीला जर 11 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. हे गौतमाला माहिती होतं. गौतमानं 11 प्रदक्षिणा घातल्या, पृथ्वीचं प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं आणि गौतम महाराज तिथं गेल्याबरोबर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं आणि अहिल्याने गौतमाच्या गळ्यात माळ टाकली. आता ऐका, गौतम महाराज अहिल्याच्या शेजारी बसलेत. अहिल्या ही गौतमाची झालीये, पण पळणाऱ्या लोकांमध्ये नंबर 1 ला कोण होतं? इंद्र. सगळ्याच्या आधी नंबर 1 ला गडी आला, हजर झाला. पण त्यानं पाहिलं माझ्या आधी एक जण तिथं टपकलेला दिसतोय. मग त्यानं विचारलं हे कोण आहे? त्याला सगळी हकीकत कळाली की हे गौतम महाराज आहेत. त्या गौतमानं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं, गायीला प्रदक्षिणा मारल्या 11. ऐका माय बाप, काही माणसाला जर आश्चर्य वाटेल, पण नीतिशास्त्रातला एक श्लोक तुम्हाला जाता जाता सांगतो. ज्याच्या दारात गाय आहे ना त्याच्या जीवनामध्ये हे पुण्य रोज आहे. गाय त्याच्या दारात आहे, गावरान गाय, जर्सी नाही. गायीच्या 7 वस्तू अशात नुसत्या रोज डोळ्यानं जरी पाहिल्या ना तर काका महाराज एवढं पुण्य मिळते माणसाला, त्या पुण्याला कधीच नाश नाही. 7 वस्तू अशा आहेत. कोणत्या कोणत्या ऐका? गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलीम गोष्ट गोष्पदम पक्वसस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभे ध्रुवम. गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीच्या पायानं उमटलेली खूर, गायीच्या पायानं उडालेली धूळ आणि गायीचा गोठा. किती झाले? धन्यवाद. ध्यानात ठेवा, लक्ष देऊन ऐका, पुन्हा ऐका सांगतो. गायीचं गोमूत्र, गायीचं दूध, गायीचं शेण, गायीच्या पायानं उमटलेली खूर, गायीच्या पायानं उडालेली धूळ आणि गायीचा गोठा. कोणत्या कोणत्या सांगितल्या? आकडे मोजले, पण काय सांगितलं हे नाही लक्षात ठेवलं. हे गोळ आहे सगळा इथं. फार महत्वाच्या आहेत. 6 झाल्या आणि 7वी परिपक्वतेला प्राप्त झालेली हरिभरी शेती. या 7 वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं सज्जना, ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. एक गाय जर दारात असली ना तर हे पुण्य रोज तुमच्या पदरात आहे. म्हणून गौतमाचं नावच गायीपासूनच गौतमाचं पडलंय आणि गायीची सेवा करणारे गौतम ऋषी होते सज्जना. त्या इंद्राला कळालं गायीला प्रदक्षिणा मारून यानं पृथ्वी पुण्याचं प्रदक्षिणेचं फळ मिळवलंय आणि अहिल्याला प्राप्त केलंय. इंद्राची तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे ज्या अहिल्यासाठी जीवाचं रान केलं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारून आलो आणि तोपर्यंत ती अहिल्या तर गेली.
पण म्हणला मनात त्याच्या विचार, जोपर्यंत एकदा तरी त्या अहिल्याला मी आपलंस करेन तरच इंद्र म्हणून घेईल. आणि महाराज त्यानं विचार केला, अहिल्या आपली नाही तर कुणाचीच नाही झाली पाहिजे. असे हलकट वृत्तीचे काही माणसं समाजामध्ये असतात पहा. आपल्याकडून काम नाही झालं की कुणाकडूनच नाही झालं पाहिजे, ते कुणालाच त्याचं श्रेय मिळालं नाही पाहिजे, असं नाही सज्जन हो झालं. अरे प्रयत्नानं मेहनतीनं टॅलेंटने ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्यानं ते मिळवलेलं असतं, त्याला कुणी रोखू शकत नाही. पण याचा डोळा त्या अहिल्यावर. एक दिवस सज्जन हो, लग्न झाल्यापासून पुढे गौतम महाराज अहिल्याला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आले, ज्या गौतमाचे चरण या असरखेडा गावाला लागले. ऐका, त्या गौतम महाराजाचा नियम होता एक, रोज सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला कोंबड्यानं बाग दिला की गौतम महाराज उठायचे, आपले धोती खांद्यावर घ्यायचे, कमंडलू हातात घ्यायचे, नदीवर स्नानाला जायचे उमेश महाराज. गौतम महाराज त्या इंद्रानं डाव आखला, चंद्राला सोबत घेतलं, चंद्राला कोंबडा बनवला, मध्यरात्रीच्या वेळेला गेले, अर्ध्या रात्रीला गेले, त्या चंद्ररूपी डुप्लिकेट कोंबड्याला चंद्राला त्यानं बाग द्यायला लावली, कोंबड्यानं बाग दिली. गौतमानं धोती कमंडलू उचलला, नदीवर गेले, तोपर्यंत हा इंद्र ऐका डुप्लिकेट रूप धारण केलं यानं. आणि अहिल्या, निष्पाप अहिल्या ज्या पलंगावर बसलेली आहे त्या पलंगावर जाऊन बसला. अहिल्या पतिव्रता आहे, शुद्ध पतिव्रता. त्या पतिव्रतेच्या शरीराला त्यानं स्पर्श केल्याबरोबर त्या इकडे हा गौतम नदीवर गेला. नदीला आता एक नियम आहे सज्जन होऊन, नदीला स्नानाला जर जायचं असेल, तुम्हाला नदीवर जर स्नान करायचं असेल तर डायरेक्ट नदीत जायचं नाही. पहिलं त्या नदीचं दर्शन घ्यावं, पुन्हा थोडंसं पाणी हातात घ्यावं, आचमन करावं, तिला दर्शन घेऊन मग पाय टाकायचा त्याच्यात. गौतम महाराजांनी त्या नदीचं दर्शन घेण्यासाठी, पाण्याचं दर्शन घेण्यासाठी तिला हात लावणार, तेवढ्यात ती गंगा मैया प्रगट झाली. थांब गौतमा, गौतमा, तुमच्या सोबत एक कपट होत आहे, छल झालाय तुमच्या सोबत. गौतम महाराज, पहाट झालेली नाही, मध्यरात्रीची वेळ आहे, आणि या मध्यरात्रीच्या वेळेला सगळ्या नद्या आपल्या पतीजवळ झोपलेल्या असतात. अशा मध्यरात्रीच्या वेळेला नदीवर कधी जाऊ नये. नदीला स्पर्श जर केला ना गौतमा तर भ्रष्ट होऊन जाल. गंगा मैयाने सांगितलं, पाप छल झालंय, कपट झालंय तुमच्यासोबत, परत जा. हा गौतम महाराज पुन्हा आश्रमावर गेले. मायबाप जाऊन पाहतात हा इंद्र आपल्या पलंगावर स्वतःच गौतमाचं रूप घेऊन बसला. गौतम ऋषीनं पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली एका साधूची सज्जन होऊन. त्या इंद्राला गौतमानं शाप दिला, रे एवढा जर कामांध असशील तर तुझ्या सगळ्या शरीराला भग पडतील. इंद्र पडली भग, चंद्र झाला महाराज चुकला तारा भजनाचा. इंद्र पडली भग, अरे चुकला तारा वा, सटीक प्रमाण दिलं एकदा सगळ्यांनी. इंद्र पडले भग, चंद्राला सांगितलं डुप्लिकेट कोंबडा बनलास. अरे एवढं सुंदर तुझं शुद्ध सफेद जीवन राहील, पण काळे कलंकाचे डाग तुझ्या अंगाला लागल्याशिवाय राहणार नाहीत. आजही चंद्र सुंदर आहे सज्जना हो, पण कलंकाचे काळे डाग त्या चंद्राच्या अंगाला लागले. त्या अहिल्याला विशाप देऊन टाकला. अरे तू अशी कशी पतिव्रता, तुझा पती तुला कळाला नाही, तू सुद्धा दगड म्हणून पडशील, जडत्व तुला प्राप्त होईल. तेव्हापासून ती दगडाची शिळा वाट बघत होती ती अहिल्या. इंद्रानं सांगितलं, माफ करा, मला शाप दिला,
मला त्याच्यात काही आपत्ती नाही, माझ्याकडून दोष झाला. चंद्राला तुम्ही शाप दिला त्याच्यातही मला काही आपत्ती नाही. पण हे गौतम महाराज, अहिल्याला तुम्ही शाप दिला ना, ती अहिल्या पाप केलेलं नाही तिने. आजही मी तुम्हाला सांगतोय अहिल्या निर्दोष आहे. आणि एक विनंती आहे माझी तुमच्या चरणावर, या अहिल्याला दिलेला शाप तुम्ही माग घ्या. अहिल्या निर्दोष आहे. त्यावेळेला त्या गौतमानं सांगितलं, ज्या वेळेला रामाच्या चरणाची धूळ या दगडाच्या शिळेला लागेल, त्यावेळेला ही अहिल्या पुन्हा तिच्या पूर्वपदाला, तिच्या पूर्व रूपाला प्राप्त होईल आणि ती माझ्याजवळ पुन्हा येईल. तेव्हापासून वाट बघत होती हजारो वर्षाची अहिल्या. सज्जन हो ऐका, माझ्या रामजीच्या चरणाची धूळ तिच्या अंगाला लागली आणि दिव्य नारी प्रगट झाली. हा सगळा इतिहास ज्या पवित्र दरबारात गौतम महाराजांच्या आपण बसलेलो आहोत, रामायणाशी हा संपर्क नसतं कळालं जगाला कोण अहिल्या आणि कोण गौतम महाराज. जर रामजी म्हणतात भरता, जरी कैकई नसती तर जगाला हे रामायण कळालं नसतं. राम कथा अत्यंत गोड आहे सज्जन, फार सुंदर आहे. देवानं म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत, अरे संतांनी म्हणावं आमच्यावर दुर्जनाचे उपकार आहेत. संतांवर देवाचे उपकार, दुर्जनाचे उपकार आहेत. काय उपकार केले ऐका मायबाप. आज 400 वर्ष झालेत, 400 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत तुकोबारांना. 700 वर्षापेक्षा अधिक काळ झालाय माझ्या ज्ञानोबारांना. आजही तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. नसतं कळालं जगाला तुकोबाराय कोण सज्जन हो, काय अधिकार तुकोबारायांचा. जर त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवल्या नसत्या, जगाला तुकोबाराय कळाले नसते. नाही का माय बाप, नसते कळाले या जगाला माझ्या ज्ञानोबाराय. काय अधिकार माझ्या ज्ञानोबारायांचा. जर त्या काळातल्या त्या दुष्ट लोकांनी नसता छळलं माझ्या ज्ञानोबारायला, नसतं कळालं या जगाला सज्जन आहोत. ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालू शकतात, ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, ज्ञानोबाराय आपल्या पाठीवर मांडे वाजू शकतात. नसतं कळालं जगाला. काय अधिकार ज्ञानोबारायांचा. तुझ्या समाधीच्या पुढे उभ आभाळ वाकले, तुझ्या ज्ञान तेजा पुढे कोटी सूर्य फिक झाले. गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली तूच देवा ही वाट दावली. घुमाला गजर भारी ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. ज्ञानोबा माऊली समाधीची सावली. ज्ञानोबा माऊली समाधीची सावली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायला नसता त्रास दिला ऐका माय बाप, आज जगाला ज्ञानोबाराय कळाले नसते, तुकोबाराय कळाले नसते. प्रत्येक संतांचं जीवन पहा. संतांच्या जीवनामध्ये संतत्व सहजासहजी नाही प्राप्त झालं. प्रत्येक संतांना
दुर्जनांनी दुष्ट लोकांनी त्रास दिला. एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना तुम्हाला जर काहीतरी चांगलं करायचं असेल ना, तर एक ध्यानात घ्या सज्जन हो, आपल्या डायरीवर एक वाक्य नोट करून ठेवा. चांगलं काम करण्यासाठी निघालेल्या माणसाच्या जीवनात अध्यक्ष साहेब, ज्याला चांगलं काम करायचंय ना, चांगलं काम करणाऱ्या माणसाला, गाडी चालवणाऱ्याला गाडीला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक हे भेटतच असतात. लोक त्रास देणारे तुम्हाला पावलोपावली भेटणार आहेत, परंतु चांगल्या माणसाने, लोकांनी त्रास दिला म्हणून चांगल्या माणसानं मागे सरायचं नाही. हिंदी मध्ये एक शेर आहे सज्जन हो, ऐका. चाहे कितने भी आए तूफान, चाहे कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे माणसाचे पक्के असले पाहिजे. पहा, डगमगायचं नाही. जुन्या काळामध्ये तिसरीच्या पुस्तकामध्ये एक कविता होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही नन्ही सी चिट्टियां चढ़ती है दीवारों पर, 100 बार फिसलती है, कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, हर बार ऊपर आता है, लेकिन हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे सज्जन हो, सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या पदरामध्ये येऊन पडत नसते, देरे हरी नाही येणार. सहजासहजी काही मिळत नाही. अरे संतत्व सहजासहजी मिळत नाही. नाही संतपण मिळत हे हाती, हिंडता कपाटी राणीवर, हिंडता कपाटी राणी हिंडता कपाटी राणी नाही संतपण मिळत हे हाती, हिंडता कपाटी हिंडता कपाटी वाह, टाळी वाजवत होता. टाकीचे घाव सोसल्या दगडाला सुद्धा देवपणा येत नाही. ध्यानात घ्या, चांगलं बनायचंय, मोठं व्हायचंय. प्रत्येकाला वाटतं सज्जन आम्ही मोठं झालं पाहिजे, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, लोकांनी आमच्या पाया पडलं पाहिजे, लोकांनी आमची पूजा केली पाहिजे. प्रत्येकाला वाटतंय, परंतु वाटणं सोपं आहे बघा, परंतु तसं होणं फार कठीण आहे. एखादा माणूस उंचीवर गेला ना, एखाद्याने जर उंची गाठली ना सज्जन हो, तर त्या उंच गेलेल्या माणसाला सलाम केला पाहिजे. त्याच्यावर जळून काय फायदा नाही, तो आपल्या हाताच्या लय लांब गेलेला असतो. किती बी पुढे गेला आणि त्याला किती बी खाली खेचण्याचा प्रयत्न केला तो उपयोग नाही. अध्यक्ष साहेब, मी एक काल परवाच्या दिवशी सोशल मीडियावर एक चित्र पाहिलं. कधी कधी चित्र सुद्धा माणसाला माणसाचं चरित्र घडवायला कारणीभूत ठरतात. पहा, चित्र माणसाला मोटिवेट करतात. जीवन जगत असताना चित्राचा सुद्धा प्रभाव माणसावर पडतो. म्हणून बघा, काही काही लोकांच्या घरामध्ये चित्र असतात. कशाचे? पळणाऱ्या घोड्याचे असतात ना, 4-4 पांढरे घोडे घरात चित्र लावतात. कशासाठी? त्याला वाटतं माझं जीवन गतिमान व्हावं, या घोड्यासारखं माझं जीवन गतिमान व्हावं, म्हणून घोड्यासारखे चित्र, घोड्याचे चित्र घरात लावित असतो आणि घोडा घरातच पलंगावर झोपून असतो. असे चित्र लावून काय उपयोग आहे सांगा बरं? त्याच्यासाठी तुम्हाला त्या घोड्यासारखी गती वाढवावी लागेल. नुसत्या चित्राने नाही, पण कधी कधी काही काही चित्र, काय सांगत होतो मी तुम्हाला ऐका. चित्र असं होतं सोशल मीडियावर, उमेश महाराज, एक माणूस झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय.
झाडावर चढण्याचा माणूस प्रयत्न करतोय आणि त्या माणसानं वर जाऊ नये, उंची गाठू नये म्हणून त्या माणसाच्या अर्ध्यात गेलाय तो झाडावर, पण तो वरती जाऊ नये, त्याला फळं त्या झाडाचे मिळू नये म्हणून काही लोकांनी काय केलेलं आहे, त्याच्या पायाला टंगडीला धरले. हजारो लोक त्याच्या पायाला टंगडीला धरून त्याला खाली ओढतात, पण हजारो लोक लोंबकळून सुद्धा त्या माणसाला खाली ते घेऊ शकले नाही. का? कारण त्याचे हात वर माझ्या भगवंतानं धरलेले आहेत. ज्याचे हात परमेश्वरानं धरले ना सज्जन हो, ज्याला देवानं वर उचलायचं ठरवलं ना, अख्खं जग जरी त्याच्या पायाला लोंबकळलं तर त्याला खाली घेऊ शकत नाही. ध्यानात घ्या. जाको राखे सैया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जग बैरी हो, जो जग बैरी हो. दुर्जन लोक तुम्हाला खाली घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या कामावर तुमचा विश्वास पाहिजे आणि देवावर भरोसा पाहिजे. तेरा साथ निभाएगा हो, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है हो, विश्वास जरूरी. देवावर भरोसा पाहिजे सज्जन हो. लोक तुम्हाला त्रास देणार, दुर्जन माणसाचं काम आहे सज्जन हो सज्जनाला त्रास देणं. लक्षात घ्या, त्या दुर्जनाशिवाय सज्जनाला किंमत नाही. कुठं बी असू द्या. अरे अयोध्या, अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे, पण एक दुर्जन तिथं बी होता सोमनाथ भाऊ. आणि लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी आहे. कोण? लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी, पण एक सज्जन तिथं बी होता. जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन असतात, जिथं दुर्जन तिथं सज्जन. महाराज, दुर्जन कुणाला म्हणावं आणि जगात सज्जन कुणाला म्हणावं? तुकोबारा म्हणतात, सज्जन जर ओळखायचं असेल ना तर त्याचं लक्षण काय? अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदन. नाही ना कोणी अंगे परिसा नाही ना कोणी अंगे परिसा नाही ना कोणी अंगे परिसा नाही ना कोणी अंगे
शिवाई माझी टाळी वाजवा जोरात. वा, जोरात म्हणलं की जोरात मन केलं तुम्ही. काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असतं बघा. ऐका, आसर खेडेकर मंडळी ऐका, काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असतं. ऐका, वो मकान मकान नहीं है जिसमें एक दो कमरा अतिथि के लिए खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. वाह 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 वाह. आधीच इतकी जोरात वाजली असती तर काय हलतान घ्यावं लागलं असं मला. लईच हुशार, आमच्यापेक्षा पुढचे हुशार तुम्ही माणसं. वाजवा आता एकदा टाळी, हात वर करा सगळ्यांनी. विठोबा रखुमाई हरि रे हरि हरि चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाना ही न कवने अंग. कुणाला म्हणावं साधू, कुणाला म्हणावं संत. ऐका, वेळ झाला आपला, कीर्तनाचा आपला वेळ झालाय. परंतु हीच खासियत असते बघा, ऐकणाऱ्या श्रोत्यांकडे पाहिलं ना, त्यांच्या चेहऱ्याकडे सुरुवातीला जसे बसलेले असतात तितकेच फ्रेश आणि तितकेच प्रसन्न राहिले पाहिजे शेवटपर्यंत. आणि घड्याळाचा काटा 11 वर कधी गेला हे कळालं नाही पाहिजे. आतापर्यंत कुणीतरी घड्याळाकडे पाहिलं का, मी सोडून? आम्हाला बघावं लागतं अध्यक्ष साहेब. कधी कधी लय लांबलं चराटतं, मग पुन्हा लोक ते म्हणतात याला काय कीर्तन भेटतं का नाही काय माहिती. एकदा असंच कीर्तन लांबलं, एक जण दांडा घेऊन उठला लागला फिरायला. म्हणलं हो बसा तुम्ही, बसा, आणखी कीर्तन संपलं नाही, बसा. ते मला तुमचं चलू द्या महाराज, तुमची तारीख कुणी घेतली त्याचं बघतो मी जरा सोय. काका महाराजाकडून नको यायला बल्ला घेणे. अध्यक्ष साहेब आहेत मला, तसं काय होणार नाही. तर काही ऐकणारे विनोदाचा भाग सोडा. ऐका, तुमची इच्छा असली 2-5 मिनिटं घ्यायची का? हो घ्यायचे का पाठीमागची मंडळी? बर, वा. हा, त्या महाराजाचे घ्यायचे, त्यांना विनंती आपण करू, त्यांनी या आता. लय आराम केला तुम्ही दादा. हा, तुमचा वादा संपला आता, या पुढं. लक्ष द्या, तुकोबारायांनी चंदनाची उपमा का दिली? ऐका, लक्ष द्या. चंदनाची उपमा देण्याचं कारण तुम्हाला सांगतो. इच्छा होती, काही जणांचे फोन बी आले, म्हणले महाराज आमच्या आसरखेड्यात तुमचं कीर्तन आहे, तेवढं ते शिवतांडव होऊ द्या. शंकर भगवंताची कृपा आहे अध्यक्ष साहेब. शिवतांडव आतापर्यंत यूट्यूबवर 8-10 लाख लोकांनी पाहिलंय. महाराष्ट्रामध्ये शिवतांडव म्हणणारा एकमेव कीर्तनकार तो म्हणजे शिवानंद शास्त्री. बाकीच्यांनी नाद करायचा नाही. माझं तर चॅलेंज आहे महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला. सगळ्याची पिंगळ्या पुंगळ्याची सगळ्याची कॉपी झाली काका महाराज, सगळ्याची कॉपी झाली. पण माझं तर चॅलेंज आहे सोमनाथ भाऊ, तुमच्या साऊंड सिस्टमवरून कुणी बी शिवतांडव म्हणून दाखवायचं. खुलं चॅलेंज आहे आपलं. पाठ करा, संस्कृत श्लोक आहेत ते. इथं कळत आहे कस कसा लागतो कीर्तन करायचा.
ऐका आता लक्ष द्या, ती तांडव घेऊ आपण पुढं, पण 1-2 मिनिटं लक्ष द्या. चंदनाचं महत्व तुम्हाला सांगतो मी. स्वर बंद झाला काय तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं जीवन चंदनाप्रमाणे. ऐका लक्ष द्या, साधू चंदनाप्रमाणे. चंदनाची उपमा का दिली त्याचं कारण आहे का? पहिलं कारण आहे, चंदन हे आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक झाडाला चंदन बनवून टाकतं. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी. पहिला त्याचा गुण आहे. तसं संत सुद्धा आपणा सारिके करीती. दुसरा चंदनाचा गुण, स्वतः झिजत आणि जगाला सुगंध देत. संत देह कष्टविती, जगाला भक्तीचा आनंद देतात. आणि तिसरा चंदनाचा गुण ऐका, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ठोंबरे महाराज, उकळत्या तेलाच्या कढईत ओरिजिनल चंदनाचा फक्त 1 थेंब टाका. अख्ख्या कढईतल्या तेलाला थंड करण्याची ताकद एका थेंबात आहे. ओरिजिनल चंदन, ओरिजिनल आपल्याकडचं नाही. आपल्या वड्याला कुठं बी जे असतं चंदन, ते चंदन नाही. ओरिजिनल चंदन हिमालयामध्ये मिळतंय. मलयागिरी पर्वत आहे, तिथं ओरिजिनल चंदन आहे. 1च थेंब टाका. उकळत्या तेलाच्या कढईत पूर्ण तेलाला थंड करण्याची ताकद एका थेंबात आहे. तुकोबाराय म्हणतात संसाराच्या तापानं तप्त झालेल्या जीवाला शांत करण्याची ताकद संतांच्या एका शब्दात आहे, एका शब्दात. म्हणून माझ्या तुकोबारायने संतांना, साधूला, सज्जनाला चंदनाची उपमा दिली. ती उपमा कमी वाटली. दुसरी परिसाची दिली, ती कमी वाटली. दीपाना येपाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्याची उपमा बी कमी वाटली, साखरेची बी कमी वाटली. कारण कधी कधी अध्यक्ष महाराज साखरेचा साखर कारखान्याच्या चेअरमनचा 36 साकडा असतो. असे श्रोते पाहिजेत बा. अध्यक्ष महाराज म्हणते त्याला शुगर असते, त्याच्यामुळे जमत नाही त्याला. सगळ्याला साखर जमत नाही. सगळ्याला न जमणं हा तिचा अवगुण आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. हातवर करा एक साथ सगळ्यांनी. सोमनाथ दादा छान. आता आमचा जरा आवाज द्या. हे बी झिलकरी बी असे आरडणार आहेत. चांगलं मस्त तांडव नंबर 1 शिवतांडव झालं पाहिजे. सोमनाथ दादा हिवाळे यांच्या साऊंड सिस्टम वरच. एक साथ सगळ्यांनी हात वर करा. जरा याला रिदम द्या, जरा इथे रिटर्न फुल द्या जरा मस्त. वा